तुमचा पुनर्विकास झाला पाहिजे, तुमचा टायटल क्लिअर झाला पाहिजे. जो विकासक तुम्हाला टायटल देत नाही किंवा तुमचा जमीन मालक देत नाही, त्यासाठी डीम्ड कन्व्हेन्स आहे. डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे डीम्ड लीज करून घ्या. आता डीम्ड कन्व्हेन्स, डीम्ड लीज म्हणजे काय? मी असं सांगतो, साहेब ह्या खुर्च्या आहे, ह्या खुर्च्या मी तुम्हाला देतो आणि तुम्ही मला 10,000 द्या, त्याच्यानंतर मी 2 दिवसांनी तुम्हाला पाठवतो. मी काय म्हटलं, आता एक करार केलेला आहे, ह्या मी खुर्ची तुम्हाला विकणार आहे, ह्या खुर्चीसाठी मला 500 रुपये द्या आणि 500 रुपयेमध्ये मला टोकन तुम्ही 100 रुपये दिलेला आहे. 400 रुपये जेव्हा मी डिलिव्हरी करेन तेव्हा द्या. पण मी 100 रुपये घेतलं, कदाचित तुम्ही 400 रुपये पण दिले, पण मी तुम्हाला खुर्च्या दिलेला नाही. जेव्हा खुर्ची मी डिलिव्हरी करणार, डिलिव्हरी चलनमध्ये तुमचं नाव घेणार आणि तुमच्या घरी पोचपावती करणार, तेव्हा ते खुर्ची तुमचा होणार. मी फक्त करार केला असेल की मी तुम्हाला देणार आहे, त्यासाठी तुम्हाला एवढा मुबदल द्या. जे मुबदल तुम्ही दिलेला आहे, मी खुर्ची डिलिव्हरी केलं नाही. जेव्हा खुर्ची डिलिव्हरी करतो आणि तुमचं पूर्ण पैसे मला मिळतो, त्याला आपण म्हणतोय पूर्ण व्यवहार झालेला आहे. व्यवहार झाल्यावर जे करार केला जातात त्याला लीज डीड म्हटलं जातात.